सर्वांना नमस्कार। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिंटेड फोटो व सही असलेले नवीन पॅन कार्ड कसे अप्लाय करायचे। यासाठी आपल्या पोर्टल लॉग इन करून येथे पॅन अप्लायमध्ये जाऊन ई साइन स्कॅन बेस हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट टाईपमध्ये न्यू पॅन हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर कस्टमरचे आधारप्रमाणे नाव, त्यानंतर कस्टमरची आधारप्रमाणे जन्मतारीख, त्यानंतर मेल किंवा फिमेल, त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी असे सर्व टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर नवीन पेजवरती ओपन होईल। त्यानंतर तुमचा जो काही एजन्सीचा मोबाईल नंबर आहे तो टाकून सेंड OTP या बटनावर क्लिक करायचे आहे आणि आलेला OTP येथे सबमिट करायचा आहे। OTP टाकून सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पॅन कार्डसाठीचा फॉर्म ओपन होईल। त्यामध्ये कस्टमरचा आधार नंबर टाकायचा आहे। कस्टमरचा आधार नंबर टाकल्यानंतर कस्टमरचे आधारप्रमाणे नाव, त्यानंतर टायटल टाकल्यानंतर कस्टमरचे लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम टाकायचे आहे। त्यानंतर कस्टमरची आधारप्रमाणे जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर खाली टिक मार्क करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर पुढील पानावर पेरेंट डिटेल्समध्ये नो या खाली बटनावरती क्लिक करायचे आहे ऑप्शनवरती। त्यानंतर फादर नेममध्ये सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम ह्या गोष्टी टाकायच्या आहे आणि सबमिट करायच्या आहे। त्यानंतर येथे नो इन्कम या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशनमध्ये कस्टमरचा आधारप्रमाणे आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे। त्यासाठी इथे ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशनमध्ये रेसिडन्स असे सिलेक्ट करायचे आहे। रेसिडेंट ॲड्रेसमध्ये फ्लॅट नंबर, रूम नंबर किंवा ब्लॉक नंबर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर नेम ऑफ बिल्डिंग किंवा व्हिलेज हे टाकायचे आहे। त्यानंतर रोड किंवा स्ट्रीट किंवा पोस्ट ऑफिसचे नाव टाकायचे किंवा गावाचे नावही टाकू शकता। त्यानंतर तालुक्याचे किंवा सब डिव्हिजनचे तुम्ही खाली नाव टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचे टाउन, सिटी, डिस्ट्रिक्ट, जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर पुढे कंट्री निवडायचे आहे। तिथे इंडिया कंट्री सिलेक्ट करायची आहे, अदर कंट्री चुकूनही सिलेक्ट करू नये। त्यानंतर खाली तुम्हाला स्टेट निवडायचे आहे। आपले स्टेट जे काय असेल कस्टमरच्या आधार कार्डवरती ते स्टेट निवडायचे आहे। तुम्ही ऑल इंडियातले कोणत्याही राज्यातले पॅन कार्ड काढू शकता। त्यानंतर पिनकोड टाकून खाली यायचे आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे अपॉइंटमेंट रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेस इथे नो क्लिक करायचे आहे। त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर इथे इंडियन सिटीजन या ऑप्शनवर क्लिक करून आपले राज्य निवडायचे आहे जे आधार कार्ड, त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे आणि इथे वार्ड क्रमांक इथे कोणत्याही एका वार्डवर क्लिक करून नेक्स्ट म्हणायचे आहे। त्यानंतर इथे तिन्ही ठिकाणी प्रूफ ऑफ डॉक्युमेंट, ॲड्रेस, आयडेंटिटीमध्ये आधार सिलेक्ट करायचे आहे। कस्टमरचा फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर कस्टमरची सिग्नेचर अपलोड करायची आहे। त्यानंतर कस्टमरच्या आधार कार्डची स्कॅन केलेली PDF अपलोड करायची आहे। त्यानंतर प्लेस हे तुमच्या सेंटरचे लोकेशनचे किंवा गावाचे नाव जे असेल ते टाकून इथे तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। सबमिट बटनावरती क्लिक केलं तर KYC आपली झालेली आहे। आता आपल्याला फक्त कन्फर्म करून ई साइन करायचे आहे। OTP बेस ई साइन ऑप्शनवरती क्लिक केले आहे। तुम्ही बायोमेट्रिक किंवा OTP बेस निवडू शकता। OTP बेसवर क्लिक केल्यानंतर येथे टिक मार्क करून कस्टमरचा संपूर्ण आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। कस्टमरच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरला OTP जाईल। तो OTP एंटर करून व्हेरीफाय OTP करायचा आहे तुम्हाला। सेंड OTP केला आहे। जो कस्टमरच्या नंबरला OTP आला असेल तो OTP येथे व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल। सबमिट झाल्यानंतर आपणासमोर एक PDF फाईल जनरेट होईल। OTP सक्सेस झालेला आहे आपला आणि आपल्यासमोर एक PDF फाईलसुद्धा डिस्प्ले होणार आहे। ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बघू शकता। अशा प्रकारे प्रिंटेड फोटो व सही असलेला पॅन कार्ड फॉर्म भरायचा आहे। नवीन पॅन कार्डसाठी अशा पद्धतीने फॉर्म भरता येईल आणि त्यानंतर तुम्ही ईमेल आय डीवरही चेक करू शकता। ईमेल आय डीवरती 2 PDF आलेल्या असेल, एक रिसिप्ट कॉपी असेल आणि एक फॉर्म कॉपी असेल। अशा प्रकारे बघा 2 PDF आलेला आहे। कस्टमरची इन्फॉर्मेशनही दिसत आहे, एक रिसिप्ट कॉपी आहे, एक फॉर्मची कॉपी आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुमच्या मित्रांना पॅन कार्ड काढण्याची एजन्सी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे। नवीन पॅन कार्डमध्ये फोटो आणि सही प्रिंटेड तो ह्या पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी 3 दिवसात ईमेलला येते व घरपोच 10 ते 11 दिवसात हे पॅन कार्ड येऊन जाते। धन्यवाद।